अन्न औषध प्रशासन विभागाने एक मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणामध्ये अनहायजेनिक असलेलं दही जे आहे ते जप्त केलेलं आहे। हे दही मध्य प्रदेशातून या ठिकाणी नागपूर शहरामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि या संदर्भातली माहिती अन्न प्रशासन विभागाला मिळाली आणि त्यानंतर ही कारवाई करत आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणात दहीचा साठा जो आहे तो हा जप्त करण्यात आलेला आहे। याला आता डिस्ट्रॉय केलं जाणार आहे कारण हे खाण्यायोग्य नाही किंवा स्टोअर करण्यायोग्य नाही असं अन्न व प्रशासन विभागाचं म्हणणं आहे। एकंदर या ठिकाणी जर आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणात हे दही आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो। काय नेमकी कारवाई आहे आणि कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आली जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। कशा प्रकारे नेमकी कारवाई केली आणि काय नेमकं या दह्यामध्ये फॉल्ट आहे? आम्हाला मी अन्न व औषध प्रशासन येथे दक्षता विभागात आहे, पी ललित सोयाम आणि माझे सहकारी रावसाहेब वाकडे। तर आम्हाला सकाळी टीप मिळाली की एक जबलपूरहून दहीने भरलेली गाडी येणार आहे, ज्याच्यामध्ये दही हे अनहायजेनिक कंडिशनमध्ये साठवलेलं आहे। त्या दही विक्रीसाठी त्याच्याकडे कोणताही परवाना नाही आणि कोणतेही विक्री बिल नाही आणि ते गंजलेल्या टीनमध्ये येणार आहे। मग आम्ही सकाळी 6 वाजेपासून गाडीची वाट पाहत तिथे थांबलो। जवळपास 8 वाजता ती गाडी आली, ही भरलेली गाडी। त्याच्यानंतर आम्ही त्या गाडीच्या ड्रायव्हरला चौकशी केली, गाडी कुठून आली। तर ही गाडी जबलपूरहून अशीच ओपन कंडिशनमध्ये आली, ती कोणत्याही कोल्ड स्टोरेजमध्ये वगैरे असं काही आलेलं नाही, ओपन कंडिशनमध्ये आलेली आहे। आणि हे जे दही आहे ते दही बाजारामधल्या विविध दही विक्रेते जे आहेत त्यांना ते डिस्ट्रीब्यूट होणार होतं, पण त्याच्या आधीच आम्ही ती गाडी पकडली आणि गाडी कार्यालयात आणली। साधारण किती टीन या ठिकाणी आहे आणि या किती माल आहे? या गाडीमध्ये प्रत्येकी 16 किलोचे 277 टीन दही भरलेलं आहे। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनहायजेनिक प्रकारचं असं हे दही आहे जे आरोग्याच्या दृष्टीने किंवा मानवाला खाण्याच्या योग्य नाही अशा प्रकारचं हे दही जे आहे ते बाजारात येणार होतं आणि सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होणार होतं। मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहिती मिळाली, त्यांनी कारवाई करत हे दही या ठिकाणी पकडलेलं आहे आणि आता याचे सॅम्पल जे आहेत ते पाठवण्यात आलेले आहे। यानंतर हे दही डिस्ट्रॉयसुद्धा केलं जाणार आहे। कॅमेरामन साईज सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।